हाय मित्रांनो, कसे आहेत? बरेत का? सर्वांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या भीमजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुलेंना, छत्रपती शिवाजी महाराजांना, तसेच संत कबीरांना गुरु मानले होते. त्याच पद्धतीने बाबासाहेब आपल्याला सांगतात, नेहमीच सांगत आलेत की जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही. त्याच पद्धतीने बाबासाहेबांनी महात्मा फुलेंचा इतिहास हा विसरले नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या संविधानामध्ये स्वराज्य संविधानामध्ये लागू केलं. त्याच पद्धतीने बाबासाहेबांना आपण देखील गुरु मानलेलं आहे. महापुरुषांना आपण गुरु मानलेलं आहे. राजाजी शाहू महाराजांना गुरु मानलं आहे. सयाजीराव गायकवाड यांना देखील आपण विसरता कामा नये. म्हणून आपण महापुरुषांच्या विचारांची ही आपली जयंती आपण साजरी केलेली आहे. आपण बघू शकतो. नाद नवा घुमला, वाचून अन नाचून समाज पुन्हा रंगला. भीम स्तुतीतून ऊर्जा ही अंगात आली. बुद्ध विहारांची वाट हिला काकली. घरचाच बिरचाच वाडी वसार हे आम्ही पाहत नाही बिल. भीम काळीज आमचा दिल. भीम काळीज आमचा दिल आणि श्वास हा 14 एप्रिल. भीम काळीज आमचा दिल आणि श्वास हा 14 एप्रिल. भीम काळीज आमचा दिल आणि श्वास हा 14 एप्रिल. कोटवाला समाज रॉयल त्याची वट हाय. भीम जयंती म्हटली तर विषय सारा कट हाय. कोटवाला समाज रॉयल त्याची वट हाय. भीम जयंती म्हटली तर विषय सारा कट हाय. कोटवाला समाज रॉयल त्याची वट हाय. भीम जयंती म्हटली तर विषय सारा कट हाय. प्रबोधनातून पिढी ही घडत आली. विचारांची ताकद उभारली. आदर्श गाण्यात अस्सल बाण्यात अमोल आमचा स्किल. भीम काळीज आमचा दिल आणि श्वास हा 14 एप्रिल. भीम काळीज आमचा दिल आणि श्वास हा 14 एप्रिल. भीम काळीज आमचा दिल आणि श्वास हा 14 एप्रिल. भीम काळीज आमचा दिल आणि श्वास हा 14 एप्रिल.